देवाचे तर पूजन झाले हो, परंतु या विधभर पोटासाठी माणसाला कितीतरी कष्ट करावं लागतो. आणि म्हणून मी तुमच्या सारखाच एक शेतकरी आहे. शेती परवडत नाही. हा श्रीमाननीय श्रीधरजी मार्गदे यांच्याकडून आमच्या पार्टीला 100 रुपयाचं भेट दिलेलं आहे. पार्टीकडून 700 रुपये. तर माय बाप हो, शेती परवडत नाही आणि शेतीला जोडधंदा म्हणून दह्या दुधाचा धंदा लावला. माझ्याकडे म्हशी गाई आहेत. वावरामध्ये आलो. आज आठवडी बाजारचा दिवस आहे. घरी जातो, माझ्या पत्नीला म्हणतो कारभार नाही. आज आठवडी बाजारचा दिवस असल्यामुळे तू त्या बाजारला जाय. काय करायचं हो, रस्त्यामध्ये आहो, मन करमत नाही. काहीतरी आपण गुणगुणत गेलं पाहिजे. काहीतरी देवाचे स्मरण केलं पाहिजे, कारण की माझ्या धंद्याला यश मिळो. मुरली बजेगी श्याम की बजेगी श्याम की और हजा दीवानी. मुरली बजेगी, अरे मुरली बजेगी श्याम की वो राधा दीवानी. घरी आलो. सगळ्या शेजारच्या नरनारी उठल्या हो. कोणी सळा करतात, कोणी सारवण करतात. माझी पत्नी कुठं गेली असेल. दोन्ही घराचे द्वार बंद आहे. काही असो, माझ्या पत्नीला आपण आवाज दिला पाहिजे हो. कारभार नगर
लाडाचे नारी राधा राधा ग राधा राधा अगं हे राधा चल बे 15 दिवसाचं जमणे झालं माझी पती माझ्यासोबत बोलत नाही आणि मी त्यांच्यासोबत बोलत नाही काय असो ना त्यांनी मला आज आवाज दिला राधा 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 म्हणून त्यांचा आवाज ऐकून असं मनाला एवढं व्याकुळ झालं त्यांच्या शब्दाला मान दिलीच पाहिजे अरे काय झालं बायकोचा मी नवऱ्याचा पी तेव्हा होईल आपली जिंदगानी नीट होईल मग त्यांच्या शब्दाला मान दिली पाहिजे ना आधी देवपूजा करून घेते नंतरच त्यांच्या शब्दाला मान देते माझी पत्नी कुठं गेली असेल नारी गा राधा राधा गे राधा गे राधा कार भारी मला कशाला दिलं चिंटूचे पप्पा काय झालं चिंटूचे मम्मी मला तुम्ही कशासाठी आवाज दिला तुला माहित आहे का माहित आहे आपण शेतकरी माणसं आहो की नाही आहे ना आपण शेतकरी माणसं शेती प्लस त्याचा व्यवसाय आपल्या इथे आहे ना आणि कारभार नाही आज आठवडी बाजारचा दिवस आहे हो ते पण माहिती आहे मला बरोबर आहे होय आणि म्हणून कारभार नाही मी तुला अशासाठी आवाज दिला कशासाठी आज आठवडी बाजारचा दिवस असल्यामुळे हे माठ घे आणि त्या बाजारला घेऊन या बाजारची बाग घेऊ अहो मला टोंगणाला घेणार मी हा माठ आणि जाणार नाही पागल आहे का तू पागल म्हणजे माठ घेत नाही आणि तू बाजारला जात नाही कारभार नाही हा धंदा माझ्या आजोबांनी केला हा धंदा माझ्या वडिलांनी केला आणि आपण हा धंदा करून राहिलो कारभार आपण हा असतील पण मी काय करीन पगले हा धंदा करायचा काही ठेकापत्र घेतला आम्ही तू कोण करेल काय ना बाई बायको करायला चूक लागले
हा आणि पोसाला दुःख लागून राहिलं हा बायकोची भार काय मानतो ए पैताळ हा मग हा मी बायकोचा भार खाय बाबा म्हणतो मग तसं नाही या भारत देशाच्या नागरिक आहोत नागरिक हा, शेती करून केस गळाले आणि दयाचा धंदा आहे माझ्याकडे काय गं? हा? राहिलं पण का बजारला जावं हा? तर हो गं. हा. तू बाजारले नाही जाशील आणि मी हा माठ जर डोक्यावर ठेवला ना बाजारला गेलो सारे लोक तुझ्या आता काय सांगतो तुझ्या तोंडात थुकतील माझ्या तोंडात काय फुकती म्हणजे माणसानं घेऊन जावं ना बायानं घरी असं कोणतं याच्यामध्ये लिहिलंय बा? बायकांनी बाजारात जावं पण. हो, पकडलं. आता माणसं आणि जातात. माणसाने घरी बसावा चूल फुकावा सांगून राहिले कोण्या तुझ्या बहिणीच्या नवऱ्यानं लिहून ठेवलाय की माणसाने काम करावं बाईने भेटून बाप्पा कारण आम्ही घरचे काम करतच नाही हा? घरचे काम करतच नाही का घरचे काम केलीस म्हणजे होऊन जाईल बाप्पा त्यात पण भात खायला कसा भेटेल बा? अगं भात खाल्लं म्हणजे होईल का भात येईल कुठून त्याच्यासाठी कष्ट करावं लागेल करायला लागते ना आणि कारभार मी तुला हा धंदा करायचा नाही नाही का गं? आपण हा धंदा केला नाही हा? आपण हा धंदा जर केला नाही 2 मुलाची तू आई आहे हा धंदाच केला नाही तर 2 पोरं कशी कशी बापा 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 2 मुलाची आई आहे हा अहो या धंद्याचा का ठेकापत्र घेतली आहे का मी हा तुम्ही कोणत्या कामाची माणसं हा? हे पैताळे नाही करू हा धंदा हा म्हणून राहिलो माझ्या शब्दाकडे लक्ष ठेव नाही करू धंदा तू नाही म्हणते ना मला काय करायचं आहे पण हा धंदा करायचा नाही तर कोणता करू हा धंदा कोणता करायचा ते सांगू मी तुम्हाला असं सांगा माझी मैत्रीण आहे 1 वर्षाला सोनू नावाची नाही का अच्छा हो. तुझी मैत्रीण आहे हा. सोनू हो ती मस्त नाही का नाटकामध्ये जाते कशाला मस्त नाचते हा. आणि मला नाही का अगोदरच नाही का त्या मार्केटमध्ये भेटली होती हा. अगं बाई म्हणे तू इकडे कशी का बा म्हणे अगं म्हणलं मला इकडे दिला बरं अशी म्हटलं पण तू असं का गं म्हणलं बापरे त्या रावणी सांगता पुन्हा बदलूनच गेला का म्हटलं बरं ते म्हणाली काय म्हणाली? एक गोष्ट सांगू का म्हणे हा मी म्हणे नाटकामध्ये मी डान्स करते म्हणे लावणी म्हणे म्हणजे लावणीमध्ये गायिका आहे हो गायिका ही आहे गायिका आहे हो. आणि बाकीच्या डान्स करतात म्हणे डान्स करतात म्हणे आता मग म्हणे त्याच्यामध्ये नाचायला जातो म्हणे तर मला 2000 रुपये देतात म्हणजे नाही अच्छा हो हा. तर म्हणून मी सोचली तो धंदा मी करावा म्हणून बैता हा मी का म्हणतो काय म्हणता सोनू ही उत्कृष्ट संगीत शिकलेली बाई आहे हा. नृत्य अधिक संगीत तिला समजतं का म्हणलं? कारभार नाही अहो, लहानपणापासून आम्ही तेच काम करत होतो ए परबळे हा. ए परबळे मी सांगतो माझ्या शब्दाकडे लक्ष ठेव सांगा ना मग 15 वर्षाचा जमाना झाला ग कारभार न जाणार. आहे ना 15 वर्षाचा जमाना झाला तुझ्या माझ्या लग्नाला होय आजपर्यंत मी तुझं गीत तुझं नृत्य कधी पाय हालत आणि पाहिलं नाही आणि नृत्याचा कार्यक्रम तू कशी करशील तू लावणीचा कार्यक्रम कसा करशील म्हणतो. कधीच नाही पाहिलं तुम्ही नाही तुला पाहिलं का का सांगता का नाही एवढं खोटं नको बोला बरं तुला पाहिलं म्हणे? हा? की माझ्या बापानं सांगलं नाही होत तुम्हाला तर माझी पोरगी नाचते म्हणून तर हो खोटं बोलता बा? हे पैताडे तुझ्या वडिलांना सांगितलं पण तेव्हापासून तुम्हाला कधी नाच दाखवली का तू गेली का काहून? तुम्ही आज तर नाही पाहिले त्या अवजारी म्हणे नाटक होती का ते मला याद नाही आमचे काही ना काही तर तुला सांगणार काय? असं म्हणता लावणी करून दाखवू का मग तुम्हाला म्हणजे तुला असं लावणी येते होय सांग बरं तुझी लावणी सांगू का? ओ या इकडे येऊ बापा अच्छा. तुम्ही यहाँ तर मला जोश येईल ना शबा नटले तुमच्यासाठी ओ म्हणजे हा. नटले माझ्यासाठी दिलबरा नटले तुमच्यासाठी वा वा ओ दिल बरा जसा निळा रंगला
होती होती ए नाचे मला नाचे म्हणता बाबा तू नाचायला जातो म्हणतेस ना बायकोला अशी म्हणता हा. का बायको म्हणजे मी म्हणतो का शेती कर हा. आणि तुला नाचणं आवडलं हा धंदा करल तुझी बहीण हा धंदा करल तुझी काकी हा धंदा करल तुझी मामी मावशी नानी वगैरे वगैरे हो हा जर धंदा करायचा असेल आमचे गावचे ते खालचे सरपंच आहे हा व्यंग वाजवणारे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही माझी स्वच्छता करू मला नाही कसं हो आमच्या घरच्यांनी ठिकापत्र घेतलं नाही हलका तुम्ही एक पगले हा या संगीतापाही बडे बडे वाया गेलेले आहे कोण म्हणतं वाया गेल्या म्हणजे कोण म्हणतं वाया गेल्या भारताची गान कोकिळा लता मंगेशकर ओळखते मग कारभार नाही अगं सगळं आयुष्य कुवारी राहिली बिचारी आणि ती तू एक शादी सुद्धा एका नवऱ्याची पत्नी आहे हा आणि म्हणून तुला का म्हणतो काय म्हणता ऐक! बापरे हा बापरे मी सांगतो ते ऐक. हा फालतूचा मांस वागवू नको आणि मांस वागायचा आहे हा? आपण या भारत देशाचे नागरिक होय आहोत ना. या देशासाठी आपण एक एक हा, आपलं श्रमदान दिलं पाहिजे की नाही मग काय आणि म्हणून मी तुला का म्हणतो काय म्हणता मग अरे पतली कमर में मटका भारी टूट जावेगा असं पतली कमर पे मटका भारी टूट जावेगा हा मग पतली कमर में मटका भारी टूट जावेगा गोरी हलवे हलवे चल हलवे गोरी हलवे हलवे गोरी हलवे हलवे आणि म्हणून काय झालंय आपण या भारत देशाचे नागरिक असल्यामुळे होय ना हा आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आता देशाचे हे रक्षण करण्या कर्तव्य जागू द्या. हा देशाचे हे रक्षण करणे आपण कर्तव्य जागू द्या. हा आणि पती पत्नी प्रेमा हा. अरे पती पत्नी प्रेमा संसारी जागू देशाचे हे रक्षण करण्या कर्तव्य जागू द्या.
माप बिघडवून राहिला साल्या कोंबल्या हे साल्या माझ्या घरी आला हा अबे हे पाटला अबे हे काय बोलण्याची पद्धत आहे का रे? माझ्या घरीचा पद्धत आहे त्या बहीण माझा जो फिरला तिची फुटो नाही गेली तरी काय फुटली रे साल्या लेल खचूर काय साल्या तिची मागणी फुटली म्हणलं असं बोल मी भलत समजलं होतं अरे तू माझ्या इथे माणसाला कधी कुस्ती खेळता बायका संग फिरला असतो हे पागल आहे का तू का बघलं हे काय कुस्ती खेळून राहिलो का अरे तुला माहित आहे मी शेतकरी माणूस आहो अबे शेतकरी तर मी तर म्हणून तो शेतकरी तर तुला माहित आहे माझ्या इथे दह्या पिठाचा धंदा आहे बरोबर. माझ्या पत्नीला मी म्हटलं कारभार नाही बरोबर बाजारला जा नाही म्हणाली मी तिला एक थापड मारली दिसली फुगली म्हणून मी समजवत होतो का भात सांगते नाही माझ्या कोंबल्या ते फुगली म्हणते हा अबे ते फुगली नाही तू फुगलास मी फुगलो नाही बघा पाहिला तर बटर एवढूसा आणि बायको पाय बसते लंबी चक्री या वेळी माझ्या त्या पण दबाव त्याला पडत नाही. माझ्या बायकोला पाहून काय तू भिन्न माझ्या झाला? चोंगल निघतो म्हणजे माझा दबाव पडत नाही नाही पडे अरे ज्या माणसाच्या बायकोत धमका नाही इम्प्रेशन नाही ठरवला नाही त्याला बायकाच करा म्हणे असं तुझं म्हणणं आहे काय रे ज्या माणसाचं इम्प्रेशन नाही त्याने बायका करावं नाही अबे तर त्यानं करावं काय त्याला करावा नवरा आल्याच्या पहिला माणसाकडे पाय चांगला बनव रे माणसं म्हणजे नोकरी करते काय करते ते? नवरे करते काय करते ते? कोठी पाहिला बे तू मी ना पाहिलं कोठा बे तू पाहिला दाखवशी नाही दाखव बरं. काय दाखवू? आता येते का दाखवू? म्हणून सायलाचं म्हणणं आहे हा माणसात पाहिजे काम ज्या माणसाची बायको माणसाने दिले नाही त्याला बायकाच करावा नाही म्हणून सायलाचं म्हणणं आहे माणसात पाहिजे काम माणसात पाहिजे काम त्याची बायको नाही करत तुमचं सर तुझं म्हणणं आहे की माणसामध्ये पाहिजे दम त्याची बायको नाही करत दमता एवढाच नाही माणूस पाहिजे गरम माणूस पाहिजे गरम किंवा बायको पडते नरम. म्हणजे माणूस गरम पाहिजे तेव्हा बायको पडते नरम हो रे या बंद्याची बंदी बायको ठरणारी इथे हो रे हा या बंदीची बंदी म्हणून राहिला हो रे तुझी बंदी आणि मग लोकांच्या काय कुठली असं म्हणे का त्याच्याशी खेळलं ते हो रे यावरून मला असं वाटतंय हा तुला अनुभव आहे. कायचा तुझं लग्न वगैरे झालं का कोण म्हणते तुला बायको वगैरे आहे का कोण म्हणते बापा केल्यानंतर अबे तुझं लग्न झालं का सोने तू एवढ्या दिवसाचा आहेस तरी मी म्हणतो कोण म्हणते कोण म्हणते हो रे तर मग हा अनुभव तुझे कसा आहे कसा हा माझा इम्प्रेशन आहे वजन आहे म्हणजे हा तुझे काय म्हणायचं आहे मला म्हणायचं आहे तुला अनुभव आहे तू आता एक काम कर बरोबर तू एक काम कर हा तुझा इम्प्रेशन हा. आहे दरारा वजन आहे तू आपल्या घरी जा आता तू आपल्या बायकोने माझ्या घरापर्यंत घेऊन कोण म्हणते म्हणजे बायको आहे म्हणून कोण म्हणते हा पण मी म्हणतो बायको आहे मी तुला विचारतो तर मला का माहित कोण म्हणते तर तू म्हणतेस आपल्या घरी जाणं आपल्या बायकोने घेऊन ये हो. म्हणजे बायकोची नसेल तर कुठून आणू हो रे पण माझा पण तुला बायकोच नाही तर ज्याच्या बायकोवर पाहिजे इम्प्रेशन त्याची बायको नाही करे मला तमतम हे तुला माहित कसं आहे तर सांगा विचारलास का पहिले असा कसा नाही विचारलास का तुला असा का विचार तुले का तुझ्या बायको आहे का म्हणून म्हटलं तुला बायको आहे अनुभव आहे का म्हणून सांगा असं म्हणलास म्हणलो ना इमानदारी ना या बहीणच्या साला लेंड खचून काय चांगला बोल यार तू हा मी तुझा मान ठेवतो अरे तुला नाही म्हणलं का बे साल्या? कोणाला म्हणतो बाबा? तुला काय म्हणली नसलं तर कोणाला? म्हणून राहिला. त्या मा भाटवले म्हणतो असं तुझे जगभर घाटवायचं हा तू एक काम कर आपल्या घरी जा आणि तू आपल्या बायकोला माझ्या घरापर्यंत घेऊन ये. हो का? म्हणजे माझ्या घरी जाऊ आपल्या बायकोला घेऊन येऊ कायसाठी अरे दादा मी कशासाठी बोलावतो तुला दाबू माहित आहे नको ना? गाव, दाबू नको गाव. नाही का तुझ्या पत्नी जशी जशी करल हा, तिचं पाहून माझी बायकोही करल ना मी करेल म्हणजे तू बायका चेक करायचा पटवारी होस का ए मूर्खासारखा बोलू नको हा. हा मी तुझ्या पत्नीला कशासाठी बोलवत आहे मी म्हणजे नियती मी आपल्या घरी जाऊ आपल्या बायकोला घेऊन येऊ घेऊन ये. आणि आम्ही दोघे नवरा बायको जसा करून तुझा तुम्ही आमचा पाहून करशील हा पहिले हवाई माणूस मला म्हणते आपल्या घरी जा म्हणते आपल्या बायकोला घेऊन ये म्हणते आणि तुम्ही दोघेही नवरा बायको जसा कराल तसा तुमच्या पाहून करी म्हणते हो काय शाईने होय. तू लोकांचे पाहू पाहू कौलिकडे करशील तुला आपल्या मताला करता आपल्या मनानं करून राहिलो म्हणून हे असं आहे लोकांना मागे खायला तू
तू भाजी खाशील का? खाईन ना नाही लोकांना भेदरे खाला तर तू भेदरे खाशील. खाईन ना तुला लोकांना मुळे खाला तर तू मुळे खाशील. हो बरं, काय खालतो बे, त्याला खाला बे. खायचं, हो? मी एक काम करतो. मी तर केव्हा बी येतो. माझी बायको येते का? नाही ना तुझी बातमी अजूनही आली नाही येते का? नाही. एक काम करता, माझी बायको आली काही नाही बनवता तर चालेल, पण आलूला पोहा बनवता. हा? माय 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 माय, हा दोन कुचक्या कोटी आलो, हा काय तो का तोंडे कारा कारा मांगा ना घरी कसा आलास तू इथे काला काला तुझी माझे उच बापा उचल्यास तू उचल्या कोण कुचक्या कोणाच्या घरी का होते आणि कोणाच्या घरी का होते नाही पाहतच राहते. आम्ही जागा पाहिजे ना कुचकुलच देतो. बापा तुझी आदरच बनली आहे ना रे म्हणून पाटील हा. मी काय म्हणतो, काय म्हणते? आम्ही दोघे नवरा बायको येऊन गेले हा. तर काही नाही बनवता तर चालेल, पण आलूला पोहा बनवता. का हा आलूला पोहा. तुझ्यासाठी नातरा मी आलू ना पोहा बनवू. अरे माझ्या वेलीला चांगले दोन मोठे मोठे दुधी लागले, चांगला कारते भक भकत की आणि चांगला भोग पाडून तुला मला म्हणते तुझीचे वडे पडी मी बसते तुझ्या माय बाई मग मारी तुझ्या तुझी तर पुरी तुझीच फोडफाड करी. मी का तुझीचे वड्या खाया हो, मी तर याच्या वड्या खाता भोकाचा वडा. मध्ये म्हणते तुझीचे वडे मारी ती तुझी शेप कधी तुझ्या बहीण माझ्या काय लागो घरी माईच्या पाटलाच्या गेलो ना बापाच्या आधी सांगून गेलो मी बायको माशी बस म्हणतो तो उडते बोलती बे पुरा भोकणीचा आधार आहे. पुरा राम राम टुमटुम गोल गोल बुटे के बांधला केसवर फुटी छोटी बुटी घ्याय पाहिजे तुमच्या घरच्या परवडल्या. माझ्या घरची खेचोडी येतोडी माझी याची पगडी करते मा पुरा रकत पिल्याशिवाय सोडत आहे. इमानदारीला मायचर बहीणचर त्या दिवशी गोष्ट सांगतो बाबाजी मला सरमाई लागते सांगावासाठी. त्या दिवशी कार्यक्रम होऊन गेलो पुरीचे पुरे पैसे देऊन दिलो. मला आठवण नाही साली तंबाखूच्या पुरीची तेव्हा म्हणलो गोपे 2 रुपये देणार हो. चुली जवळ पोळ्याच करत होती बाबाची 2 रुपये म्हणलो. बहीण माझी आता ते इस्त्याला गरम झाली का काय त्याला गरम झाली. जो पोळ्या करता करता जो बेलला घुमवलं जो मारलं काय 1 महिना झाला दिसून नाही राहिला. मला माहित आहे कोटी फसलाय. मी काही भारीले सांगतो तेव्हापासून जो पोळ्या बंद केलो ना भातावर सुद्धा गेला चालू गेलो. दिवसातून 3 फेर मारतो. नाही म्हणते तरी होच म्हणतो, झाला म्हणते तरी हो येत आहे म्हणतो. म्हणून म्हणते भंडारा जिल्ह्याच्या भातावर फिरला. पण काही हरकत नाही, जाऊ पाहतो ऐकली तर बेस नाही याच्या बापाच्या नापास करणं ना बायकोने आणल्या पाहिजे. थंडीचे 2 गोत्र्या पागडीने आपल्या घरी झोपून जाईल. पण एक काम करतो जाता जाता एखादा संताचा अभंग म्हणतो, एखादा महामानवाचा गीत म्हणतो. माझ्या बायकोच्या डोक्यामध्ये गेला तर कामात जमलं नाही तर पुढे मिठू झोड्यामध्येच
कोठी गेली सर ए पोट्याचे माय हा दोन्हीचे दोन्ही दरवाजे लावलीस ए चंद्राचे मम्मी ए गजकरण्याची आई ए सचिन तेंडुलकरचे माय या बहीण मायचे माणसाही लावली तर समोरचा लावलीस आलो तुला जसं लात मारी तसं समोरचा दरवाजा फळफळ करी मा पाय दिसत नाही तर का गोपे 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 वा गोपे 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 वा चल बाई काय करावं काय नाही मला काही सुचत सुद्धा नाही अहो लई दिवस झाले त्यांच्या माझी बोलायची भेट झाली नाही आणि ती माझ्याशी बोलायला विसरून गेली आणि मी त्यांच्याशी बोलायला विसरली काही ना अशी अगं सुखाला बडगा लागणारच आहे तसं म्हणतात ना पती म्हणजे परमेश्वर अगं पत्नीचे दोन शब्द तर त्यांच्या शब्दाला मान दिले नाही तर पत्नी या धर्माचे काही अर्थ राहणारच नाही अगोदर अशी करते देवाची अर्चना करून घेते नंतर त्यांच्या आवाजाला सन्मान देऊन विसरण्यात अगदी त्यांची उभी राहतात देवाची अर्चना करते आणि त्याच्या शब्दाच्या समोर अगदी उभी राहते मेरे घर के आगे सहीना मेरे घर के आगे सहीना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सहीना तेरा मंदिर बन जाए गोपे 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 वा गोपे वा गोपे 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 वा गोपे वा या माय पैल माय एवढ्या मारतो तरी गोटा फुटे नाही हाय ना हुस नाही करे तिया काय बहीण म्हणते तुमची जिरली का म्हणते एवढ्या लवकर तिया बहीण मला सांगा
मार फसा 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 मस्त दम टाकून राहिले हा हा फसा फसा तुम्ही दम टाकून राहिले काय तुम्हाला जागा वगैरे बदलता येते की नाही नाही, अजिबात नाही. मला सांगा तुम्ही नुसते एकाच जागी मारून राहिली पूर्ण माझी लाल करून टाकले तुम्हाला समजत नाही का माझ्या हातातच तशी आहे, जेपर्यंत जागा सुजे नाही तेपर्यंत जागा बदलू असं नाही का काय बाजू तुला कोपे कोपे म्हणतो, कधी गेली होती? मा तुम्हाला सांगू मी तुम्हाला अहो तुम्हाला सांगू अहो मी उपयोग या बहीण माझ्या एवढ्या हाताचा माणूस नाही, याच्या सामन्यामध्ये उपलब्ध होती. माय काय झालं का? काय उपलब्ध होती? तेच तर म्हणाले मी तुम्हाला कळलं का काय उपयोग होते म्हणजे अहो आता कोणतं शिक्षण चालू आहे अहो आता लसण वापाची कांद्याची चालू आहे म्हणजे तू- संभाराची मेथीची चालू आहे अहो त्यांच्यामध्ये मस्त फार फार इथला माझा कचरा होता तो कचरा उपयोग होते म्हणाले मी म्हणजे तू वापरता का ते उपलब्ध होती? मग नाही तर काय हो? आज त्याच्या बहिणीने फक्त समजलं. काय झालं? ओके, हा? जाऊ दे. पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले? झाले 25 वर्ष झाले 50 सांग ना, सरळ सांगे. हा, त्याच्या झाला. बहिणीला त्याचं लग्न मला लग्न सांगताच झाला. हो का? आणि त्याला म्हणते 25 वर्ष झाले. असं. बरं झालं तर नाही, त्याला हो काही हो पोरं चालेल बाळं? हा काय झालं त्याला काही पोरं बाळं? नाही 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 आई, नाही एका घरात पाटलाला 3 पोरं. अहो तुमच्या बहिणीच्या नवऱ्याला पाहिले का हो? हो मला सांगा हा? मला सांगा हा. त्यांच्या म्हणजे पाटलाला पोरी झालं म्हणाले हा. आहे की नाही हा. मग मला सांगा हा. मग मला सांगा तुमच्या भाटकाला पोरं झालं असतील कोणाले? तुमच्या भाटलेले हो. तुमच्या बहिणीला झाले नाही. मग मला तुमच्या बहिणीला झाले नाही. तुमच्या भाटकाला झाले हा. मग मला सांगा कधी माणसाला पोरं होते का कोणाले होते? बायांना म्हणजे माणसाने होतच नाही. नाही 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 म्हणजे अजिबातच नाही. अजिबातच नाही होत ठीक आहे. हा. तुझ्या उत्तर तुम्ही देतो मी येते कोणालाच नाही म्हणून. हा, हा. माणसाने बोलू नाही होत नाही. ना. फक्त तुम्हाला बाहेर होते बाहेरलाच होतं. एक काम करतो काय? आणि हे सगळेचे सगळे माणसं हो हे सगळेचे सगळे माणसं ते सोडून विदेशाला चालले जातो. चालले जातो. फक्त तुम्ही बाहेर गावामध्ये पाहतो बरं कुठं पोर आणतात. माय 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 असं कधी होईल बा? असं कसं होईल मग म्हणतेस ना हा माणसाचे पोर नाही होत. अहो तसे नाही म्हणाले मी हा. माझं म्हणण्याचं तात्पर्य काय कळलं का तुम्हाला हा. अहो पाटलीला मुले झाले असते असं म्हणलं आता पाटीलच नसतं राहिलं तर पाटीलला कुठून पोरं झाले. हो ते तर म्हणणं गोष्ट आहे अरे खरं मग कशी कशी म्हणतेस तू? हा. हा, त्याच्या ती बारसा येतेस. हा बारसा ही अहो मा बारसा आहे तर मस्त देवाले बुंदीचे लाडू असतील नाही का बुंदीचे लाडू म्हणजे बांधले जेवणले जेवाले त्या बहिणीच्या नवऱ्यानं पाहिजे काय? जेवणले नाही ते. जेवण राहिलं तर हे जेवणले नाही ते. मा ते जेवलं का हा. ते चिकन सुपारी हा? सारखं चिकन सुपारी सारखं हाल बोरगावाशी नम्राची विनंती आहे की ठेकेदाराकडून कार्यक्रम फ्री झालेला आहे तरी तुमच्या घरी पाहुणे आलेले असतील तुमच्या घरी पाहुणे आलेले असतील इस्तू तापत असतील त्यांना तुम्ही येऊन या कार्यक्रम फ्री झालेला आहे आणि कार्यक्रमामध्ये येऊन बसवा कार्यक्रम फ्री झालेला आहे कारण की बोरगाववासियांनी तुम्ही घरात न बसता पाहुण्याला न बसवता दिसत्या गाठी कार्यक्रमामध्ये आणा त्यांना कार्यक्रम दाखवा कार्यक्रम फ्री झालेला आहे हे माझ्या आमच्या ठेकेदाराकडून अपेक्षा आहे सर्वांनी कार्यक्रम बघा फ्री कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम पूर्ण फ्री झालेला आहे हा हा फ्री झालाय मगाचपासून फ्री होता कार्यक्रम. हा बोला हा. हा मग जायचं नाही का फ्री झालाय. हो फ्री झालंय हो, तर- हा तर मग आता जायचं ना तर पाटलाची याची बारसा येशील हो का? येते हो येते ना साधा बनवण्यासाठी साधा आहे ना, सेवाल्यासाठी असा आहे. हो असं आहे का हा. चांगलीच गोष्ट आहे मला तर मग पुन्हा पुन्हा आवडते म्हणजे हो का? हा हो हा? हो ना काय म्हणता? जाऊ का? हो जायचं चला आज होय पाटलाचा वाडा. हातशे वाटलं हो, का? हो. मग मला सांगा हा? ह्या आया बाया आल्या तर कशाला हा. आणि हे माणसं आले तर कशाला हो मग मला सांगा हे लहान लहान मुले आले तर कशाला सांगा बरं जबरदस्ती तू एकटी पूर्णचे पूर्ण सांगून दिलीस. अहो तुम्हाला म्हणाले मी आता याचेच विचार ना मला. असं आहे का हा. हा याच एक विचारते हा. ह्या आया बाया कशाला आल्या आल्या बारसाल्या. बारशाला हा. हे माणसं कशाला आले हे आले मग ते ती पंक्ती वाढवासाठी. पंक्ती वाढायसाठी हा. मग हे लहान लहान हे लहान मुलं हे लहान मुलं आले गुफासाठी. त्या बहीण मायचे कायसाठी आले म्हणते पाटलाचे ती बारसाले आले. अशी नाही का बरोबर, त्याला आवाज देतो मी. हो, द्या, द्या. त्याच्या घरी थटू नको. 2 वर्ष झाले कोरोनापासून सावरला येतो. हा पाटील साहेब. हा हा तुला आसाराम बापूपेक्षा वरचा माणूस आहे तो. हा पाटील साहेब. अरे नमस्कार. त्याच्याकडे
कायशील नको अरे मायजान राम राम. अरे मायजान नमस्कार. हा थुतू तोंड्या मुला नाही रे आपलीच नव्हते हा तिकडे पाहिजे अरे नमस्कार. अरे खबरला केव्हाचा मी तुला नमस्कार राम राम करत आहो. काय करत आहे तू? साध्या केकड्याच्या बाला बाय बाय तुला खमसवून दिलं मी जुता फाटतले माझे. हा अरे काय म्हणलास? मी केव्हाच्या तुला खुशीने राम राम म्हणत आहे. आता ठीक आहे, नमस्कार ठीक आहे. का नमस्कार करत आहे. हा तू बहु भाग्यवान माणूस आहे. कायचा? अरे तुझी पत्नी सुंदरच नाही हा तेही भाग्यवान आहे. कशी तुझ्या पत्नीच्या पायाचा स्पर्श या वाळ्याला झाला. हा सगळं शांत वातावरण तुझ्या झालं. पूर्णच होते हिचाच नाही माझाही पडला ना हा, असं. तुझ्या पुन्हा काल करतात तू होय. बरोबर आहे बरोबर आहे. भाग्यवान माणूस आहे. आणि म्हणून वगैरे हो, वेळ झाली आहे. पटलं तू तिकडून पाठव. आपल्या सागरांना त्यांना वेळ झाली म्हणून कमाल सांगलं ना. तू कळली तू. हा, बघ. हा. मला कळलं. तुम्ही इकडून पाठवतो तिकडून पाठव हा, टाका. चल बाई ज्या धंद्यावर आपला पोट पाणी आहे तो धंदा करायलाच पाहिजे अशी करते. गोपिकाकडे जाऊन बघते ती नसेल तर मावशीकडे जायचं. चल बाई जे धंद्यावर आपला पोट आहे प्रपंच आहे त्याला आपण काल धक्कारला तर जमणार नाही. मुलाबाळाची शिक्षा नाही. अगं पी नवऱ्याचे पीक तर बायकोचे पीक तेव्हा जिंदगानं नीट होईल. अगं आपण या संसाराला जर या धंद्याला जर आपण लात मारला तर आपला संसार चालणार नाही ग. चल आपण लवकर राधेकडे गेले पाहिजे आणि राधेला घेऊन सराने मावशीकडे गेले पाहिजे. नजर मावशीला घेऊन सराने बाजारला गेले पाहिजे. चल लवकर गेले पाहिजे.